डिजिटल इंडिया, हायटेक हायवे आणि फास्टॅगचा ऑनलाईन कारभार. पण या डिजिटल व्यवस्थेच्या नावाखाली सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला जात असेल तर याला काय म्हणायचं? खात्यात पैसे आहेत, समोर रिचार्ज केलाय, तरीही लो बॅलन्स दाखवून वाहनधारकांना लुटणारी ही नवीन टोल टोळी रस्त्यावर सक्रिय झाली आहे का? नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोल नाक्यावर IRB आणि MSRDCच्या नाकाखाली सामान्य जनतेची कशी लूट सुरू आहे याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. जोगेश्वरी पूर्व येथील स्थानिक नागरिक अजित जाधव हे जेव्हा खालापूर टोल नाक्यावर पोहोचले तेव्हा त्यांच्या फास्टॅगमध्ये पैसे नसल्याचे सांगण्यात आले. जाधव यांनी तातडीनं तिथेच 200चं रिचार्ज केलं, परंतु बजाज फायनान्सचे फास्टॅग असल्यामुळे सिस्टीम अपडेट व्हायला थोडा वेळ लागत होता. टोल कर्मचाऱ्यांनी घाई करत आधी त्यांच्याकडून 500 कॅश घेतली आणि गाडी पुढे घ्यायला लावली. पण खेळ इथे संपला नाही. गाडी पुढे गेल्यावर कर्मचाऱ्यांनी पुन्हा सांगितले की सिस्टमवर अजूनही लो बॅलन्स शो होतोय. अजित जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा 200चा रिचार्ज केला, म्हणजे फास्टॅगमध्ये तब्बल 400चा बॅलन्स जमा होता. या पावतीवर स्पष्ट दिसतंय जिथे नियमानुसार फक्त 80 कट व्हायला हवे होते तिथे जाधव यांच्याकडून चक्क 480 डबल युजर फी वसूल करण्यात आली आहे. रिचार्ज करूनही जर टोल नाक्याच्या ॲप्सवर बॅलन्स शो होत नसेल तर यात सामान्य वाहनधारकाची काय चुकी आहे? बँकेची किंवा टोल प्रशासनाची तांत्रिक चूक आणि त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र जनतेने सहन करायचा का? आता यावर कायदा काय म्हणतो ते समजून घेऊया. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम म्हणजे नॅशनल हायवे फी रूल्स आणि NHAIच्या मार्गदर्शक तत्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. जर वाहनधारकाच्या फास्टॅग वॉलेटमध्ये किंवा बँक खात्यात पुरेसे पैसे असतील आणि केवळ टोल नाक्याच्या मशीन किंवा टॅग रीडरमधील बिघाडामुळे लो बॅलन्स किंवा एरर दाखवत असेल तर ग्राहकाकडून रोख रक्कम किंवा दुप्पट दंड वसूल करण्याचा टोल प्रशासनाला कोणताही कायदेशीर अधिकार नाही. उलट तांत्रिक बिघाड असेल तर वाहन मोफत सोडण्याचा नियम अनेक ठिकाणी लागू होतो. येथे तर बँकेत पैसे असूनही 480ची पावती फाडून कायदेशीर डागा टाकण्यात आलाय. टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी आणि अकार्यक्षमता कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुळात पहिली कारवाई अशी झाली पाहिजे की IRB आणि टोल व्यवस्थापनानं अजित जाधव यांची बेकायदेशीरपणे वसूल केलेली जादा रक्कम तात्काळ रिफंड केली पाहिजे. दुसरी कारवाई, ग्राहकांशी हुज्जत घालणाऱ्या तांत्रिक समस्येचे खापर वाहनधारकांवर फोडून असणाऱ्या मुजोर टोल कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आणि तिसरी कारवाई, MSRDC आणि ग्राहक संरक्षण मंचानं या संपूर्ण प्रकारची दखल घेऊन टोल कंपनीला मोठा दंड ठोठावला पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही सामान्य नागरिकाची अशी लूट होणार नाही. खालापूर टोल नाक्यावर सुरू असलेली डिजिटल लूट थांबणार कधी? अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर आणि IRB प्रशासनावर कडक कारवाई होणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्यासोबतही कधी असा प्रकार घडलाय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत राहा भारत 24 तास. धन्यवाद. हा आहे खालापूरचा टोल नाका. इथं मी 200 आणि 200 जवळपास 200 आणि 200 400चा टोल भरलेला आहे आणि जवळपास फास्टॅगमध्ये 200 200 400चा टोल भरला आहे. आणि या माणसाने 500 रुपये कॅश पण घेतली आहे आणि आता यांनी पावती दिली आहे आणि फास्टॅग मध्ये बाकीचे पैसे आहे. नाही 346 रुपये बॅलन्स असून ह्यांच्या इथे लो बॅलन्स दाखवतोय. तर ही चुकी कोणाची आहे? बँकेची चुकी आहे. बँकेची चुकी नाही आहे, ही MSRDCची चुकी आहे. मग तुम्ही चेक करा. मग नाही तुमच्या ह्याच्यात नाही दिसत आहे. नाही तुमच्या ह्याच्यातून तुम्ही काही करा. ह्याच्यात फोटो नाही, पण तुम्ही आपल्या सामान्य माणसाला त्रास जो दिला आहे त्याची परतफेड नक्की होणार. आणि हा आहे खालापूरचा टोल नाका. इथं गुंडगिरी चालली, गुंडगिरी. ह्या लोकांना धडा शिकवला पाहिजे. हे इथे कोणाकोणाचे लुक्या पुक्यांच्या गाड्या सोडतात. हे लोक काय ह्याच्यात लो बॅलन्स दिसतोय. पण 400 रुपये भरले तुमच्या समोर, ते सांगा ना. 400 रुपये मी काय बोलतो? 400 रुपये मारले की नाही? तुम्हाला कॅश मी काय बोलतोय? 400 रुपये मारले की नाही तुमच्या समोर? होईल. बँकेला कॉल करा, तुमचा ऍक्टिव्ह होईल. तुमच्या समोर 400 रुपये मारले का नाही मारले? बँकेला कॉल करा ना. 400 रुपये मारले की नाही मारले? तुम्ही मग 400 रुपये मारून 500 रुपये कॅश घेतले, 480ची पावती पाडले. अहो पण 480 346 रुपये बॅलन्स दिसतोय. इथं काय हे चाललंय का? लुटायची पद्धत चालली. नवीन लुटायची पद्धत आहे ही टोल नाका. 400 रुपये पण घेतले आणि हे 500 480 बॅलन्स पण कट केलाय. हे लुटायची पद्धत आहे. हसू नका साहेब, हसू नका. एखाद्याला ना गेले अर्धा तास आहे ना मी इकडून तिकडून राऊंड मारतोय. गेले अर्धा तास उन्हाचा मी राऊंड मारतोय. सामान्य माणूस नसून असं नाही. काय बँकेला कॉल करायचं तसं नाही. तुमच्यासमोर 400 रुपये बॅलन्स मारला तुम्हाला दिसतोय का नाही? तसं नाही ना. मी काय बोलतोय, खात्यात आहेत ना, मग सोडायला काय प्रॉब्लेम आहे? कट करा ना. कट करा ना. ठीक आहे, नाही होत ना. ठीक.